नमस्कार मित्रांनो, श्री गुरुचरित्र ग्रंथातील 32वा अध्याय महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि फलदायी मानला जातो. नमस्कार मित्रांनो, जय गुरुदेव. आज आपण श्री गुरुचरित्रातील एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि चमत्कारिक अध्यायाबद्दल जाणून घेणार आहोत. हा अध्याय श्री गुरुचरित्राचा 32वा अध्याय. अनेक भक्तांच्या अनुभवानुसार हा अध्याय विशेषतः महिलांसाठी अत्यंत फलदायी आणि कल्याणकारी मानला जातो. घरातील सुख शांती, संतती सुख, कौटुंबिक सुख, मानसिक समाधान आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी या अध्यायाचे वाचन लाभदायक मानले जाते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 32वा अध्यायाची पार्श्वभूमी. श्री गुरुचरित्र हा दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र ग्रंथ आहे. यात भगवान दत्तात्रयांचे अवतार मानले जाणारे श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांचा दिव्य लीलांचे वर्णन आहे. 32वा अध्यायात स्त्रियांच्या धर्मांचे, कर्तव्यांचे आणि पतिव्रता धर्माच्या महत्त्वाचे वर्णन केले आहे. या अध्यायात एका साध्वी स्त्रीला दिलेला उपदेश वर्णन केला आहे. तिच्या प्रश्नांची उत्तरे देताना श्रीगुरूंनी स्त्रियांच्या जीवनाचे खरे तत्वज्ञान स्पष्ट केले आहे. अध्यायातील मुख्य संदेश. या अध्यायात सांगितले आहे की स्त्रीने सदाचार, संयम, श्रद्धा आणि भक्ती यांचा मार्ग स्वीकारल्यास तिच्या जीवनात सुख, समाधान आणि आध्यात्मिक प्रगती होते. पत्नी ही केवळ घराची गृहलक्ष्मी नसून संपूर्ण कुटुंबाचा आधारस्तंभ असते. स्त्रीचे प्रेम, त्याग, सहनशीलता आणि सेवा वृत्ती हेच तिचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. महिलांसाठी हा अध्याय विशेष का? अनेक दत्त भक्तांचा विश्वास आहे की या अध्यायाचे श्रद्धेने वाचन केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी कमी होतात, पती पत्नीमधील प्रेम वाढते, घरातील कलह कमी होतो, संतती सुखासाठी प्रार्थना केल्यास सकारात्मक परिणाम दिसतात, मानसिक तणाव कमी आणि चिंता कमी होते, घरातील सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अध्याय वाचनाचे आध्यात्मिक लाभ. या अध्यायातून स्त्रियांना केवळ सांसारिक सुखच नव्हे तर आध्यात्मिक मार्गदर्शनही मिळते. गुरुभक्ती, संयम, सत्य आणि धर्माचे पालन यामुळे जीवनात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची शक्ती प्राप्त होते. गुरूंच्या कृपेने मनातील भीती, अस्थिरता आणि नकारात्मक विचार दूर होतात. 32वा अध्याय कधी वाचावा? अनेक भक्त खालील दिवशी हा अध्याय वाचतात. गुरुवार, गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, नवरात्र, पौर्णिमा, अधिक मास. सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावेत. श्री दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर दीप लावून श्रद्धेने वाचन करा. भक्तांचे अनुभव. अनेक महिलांनी असा अनुभव सांगितला आहे की नियमितपणे 32वा अध्यायाचे वाचन केल्याने त्यांच्या घरातील तणाव कमी झाला, मानसिक शांती मिळाली आणि गुरुकृपेची अनुभूती झाली. काहींना वैवाहिक जीवनात सुधारणा जाणवली तर काहींना आत्मविश्वास आणि मनशांती प्राप्त झाली. हे अनुभव श्रद्धेवर आधारित असेल तर भक्तांसाठी ते प्रेरणादायी ठरतात. महत्त्वाची सूचना. या अध्यायातील काही शिकवणी त्या काळातील सामाजिक परिस्थितीनुसार मांडल्या आहेत. आधुनिक काळात त्याचा अर्थ परस्पर आदर, कौटुंबातील सौहार्द, नैतिकता आणि आध्यात्मिक मूल्ये या दृष्टीने समजून घेणे अधिक योग्य ठरेल. श्री गुरुचरित्राचा 32वा अध्याय हा केवळ महिलांसाठी नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी मार्गदर्शक आहे. हा अध्याय आपल्याला श्रद्धा, संयम, सेवा, कर्तव्य आणि गुरुभक्ती यांची महत्त्व शिकवतो. जर आपण श्रद्धेने आणि निस्वार्थ भावनेने श्रीगुरूंचे स्मरण केले तर जीवनातील अनेक संकटांवर मात करण्याची शक्ती प्राप्त होऊ शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.